नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली मित्रांनो. याची भरती निघालेली आहे. नगर विकास विभागाकडून इथं भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो. त्यासाठी इथं जी आर आलेला आहे मित्रांनो. तर त्याची संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणत्या पदांसाठी ते वॅकन्सी असणार आहे, किती पदं असणार आहे, कशा पद्धतीने भरायचं, शैक्षणिक पात्रता काय, सॅलरी काय, ओके. आणि अप्लाय करण्याची पद्धत कशी असणार आहे, हे तुम्हाला माझी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअपवर लावून फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे पुरसुंगी उरोडी देवाची नगर परिषद जिल्हा पुणे या नवनिर्मित नगर परिषदेतील पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्याबाबतचा हा जाहीर आहे महाराष्ट्र शिक्षण शासनाकडून नगर विकास विभागाकडून मित्रांनो. ओके, 17 जून 2025 जी आर असणारा लेटेस्ट. ओके, त्याच्यामध्ये इथे प्रस्तावना दिलेली आहे त्यांनी. इथं आपण ते जाणून घेऊया. राज्यातील तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 101 नगरपरिषदा नगरपंचायतीचा आकृतीबंध पदनिर्मितीचा त्यासाठीच्या वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदानाचा प्रस्तावना शासन निर्णय 7/6/2016 मंजूर करण्यात आलेल्या नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे भरण्याकरिता निकष विविध केले जात आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये दिलेले आहे त्याचप्रमाणे दिनांक 5/7/2016 शासन निर्णयामधील परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये यापुढे नव्याने निर्माण होणाऱ्या नगरपरिषदा नगरपंचायती यांच्याकरिता उपरोक्त निकषानुसार आकृतीबंध निश्चित करण्यास व त्या अनुषंगाने पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली असून आयुक्त तथा संचालक नगर परिषदा प्रशासन संचालय मुंबई यांच्या उपरोक्त निकषांमुळे यापुढे नव्याने निर्माण होणाऱ्या नगरपरिषदा नगरपंचायती त्याकरिता प्रस्तावना इथं प्रशासन प्रस्तावना शासनात सादर करावा हे स्पष्टपणे आलेला होता मित्रांनो. ओके, याच्यामध्ये आता बघूया आपण आता काय काय असणार आहे, कोणते कोणते पदे असणार आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे इथं, शासन निर्णयानुसार स्वच्छता निरीक्षक संवर्गातील समाविष्ट राज्यस्तरीय संवर्ग पदांमध्ये करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासन नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्गातील पदसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये लगेच इथं पद वगैरे दिलेली आहे इथं आणि शब्द वगैरे दिलेले आहे. ओके, त्याच्यानंतर आपण आता त्याची कोणते कोणते पद असणार हे जाणून घेणार आहोत. ओके, प्रत्येक नगर परिषद नगरपंचायती यांच्याकरिता अधिनियमातील तरतुदीनुसार मुख्याधिकाऱ्यांचे एक पद निर्माण करणे आवश्यक आहे. ओके, त्याच्यानंतर इथं राज्यातील वर्ग ब मधले तर दर्जांच्या नगर परिषदांमधील मुख्य अधिकारी पदावर महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्य अधिकारी गट अ सहाय्यक आयुक्त गट संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने पुरसुंगी उरोळी देवाची नगर परिषद जिल्हा पुणे ही नवनिर्मित नगर परिषद तालुका मुख्यालय ठिकाणी मंजूर नसल्याने मुख्याधिकारी गट अ संवर्गातील S20 वेतन श्रेणीतील पदनिर्मिती निर्माण करण्यात आलेली आवश्यक आहे. पुरसुंगी उसळी देवाची नगर परिषद जिल्हा पुणे नवनिर्मित नगर परिषदांची शासनाच्या निर्णयातील तरतुदींचे आवश्यक आकृतीबंध निश्चित आपल्याला सहाय्यक मंजुरी देणे, सफाई कामगारच्या पदांना वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदानांची मंजूर देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. ओके, त्यामध्ये त्यांनी पत्र वगैरे दिलेले शासन निर्णयामध्ये. आता याच्यामध्ये दिलेल्या नगर विकास विभागांच्या तारखा वगैरे दिलेल्या रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींच्या पुरसुंगी उरुडी देवाची नगर परिषद जिल्हा पुणे यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 2011च्या जनगणनेनुसार 75,465 सोबतच्या सहपत्र अ व ब मधील एकूण 79 पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात येत असून त्यासाठी वार्षिक हितावरती मंजुरी झालेली मित्रांनो 4,82,55,784 रुपये. ओके, तसेच इथं पुरसुंगी उरुडी देवाची नगर परिषद जिल्हा पुणे नगर परिषदेची लोकसंख्या 75,465 इतकी असून सदर आपल्याला इथं 1,000 लोकसंख्या मागे एक सफाई कामगार पदनिर्मिती आवश्यक आहे मित्रांनो. ओके, त्यासाठी इथं सदर आपल्याला लोकसंख्येनुसार सफाई कामगारच्या 75 इथं काल्पनिक पदांच्या वेतनासाठी इथं 2,13,82,200 रुपये वार्षिक आपल्याला इथं आवर्ती अनुदान
अनुश्रेय होईल मित्रांनो. तथापि आपल्याला प्रथम टप्प्यामध्ये 75 पदांपैकी 37 सफाई कामगार इथे काल्पनिकमध्ये वेतन नियोजीमध्ये 1,05,48,552 रुपये वार्षिकावरती इथं मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके. त्यामध्ये आता इथं आता असणार आहे फुरसुंगी उरुडी देवाची नगरपरिषद जिल्हा पुणेसाठी मुख्य अधिकारी गट संवर्गातील S20 वेतन श्रेणीतील एक पद निर्माण करण्यात येत आहे मित्रांनो, काय सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. आता याच्या पद कोणते ते बघून घेऊया. सहपत्रामध्ये दिलेलं आहे त्यांनी इथं राज्यस्तरीय संवर्गातील रिक्त पदे. याच्यामध्ये असणारे पदांचे नाव, वेतन श्रेणी, त्यानंतर खर्च. लिपिक टंकन लेखनसाठी सॅलरी बेस असणार आहे 19,905, 63,200 सॅलरी असणार आहे. इथे एकूण 10 वॅकेन्सी असणार आहे. गाडणी चालक प्रयोगशाळा सहाय्यकसाठी इथे एक पद असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये 7 सॅलरी बेस असणार 21,705, 69,100 रुपये. ओके. त्यानंतर पंप ऑपरेटर 20 तंत्रीसाठी S6 सॅलरी बेस असणार 19,905, 63,200 एवढी सॅलरीचं असणार आहे आपल्याला. त्या 3 वॅकेन्सी असणार आहे. तारतंत्री वायरमन साठी इथं S6 सॅलरी बेस असणार 19,905, 63,200 एवढी 3 वॅकेन्सी याच्यामध्ये असणार आहे. शिपाई याच्यामध्ये आपल्याला एक वॅकेन्सी 15,000 पासून 47,600 एवढी सॅलरी असायच्या 3 पदं असणार आहे. मुकादमसाठी इथं S3 सॅलरी बेस असणार आहे 16,300 पासून 52,400 एवढी सॅलरी असणार 4 पदं असणार आहे. आणि वालमनसाठी इथं एक वॅकेन्सी 15,000 पासून 47,700 एवढी सॅलरी असणार 25 पदं असणार आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला नगर परिषदेसाठी सुधारित आकृतीबंध दिलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सेवांची नावं वगैरे दिलं आहे. वेतन श्रेणी अ ब क ड. ओके. याच्यामध्ये आपल्याला स्थापत्य विद्युतसाठी इथं वॅकेन्सी असणार, संगणकसाठी वॅकेन्सी असणार. इथं संख्या वगैरे तुम्ही बघू शकता. स्थापत्यासाठी 6 वॅकेन्सी, विद्युतसाठी 2 वॅकेन्सी, संगणकसाठी 1 वॅकेन्सी असणार आहे. वेगळ्या गटमध्ये ब मध्ये, अ मध्ये, क मध्ये आपल्याला बघून घ्यायचे. ओके. याच्यामध्ये अजून आपल्याला जलनगर परिषदसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. त्याच्यानंतर याच्यात आपल्याला लेखपाल व लेखपरीक्षकसाठी, त्यानंतर कर निर्धारकसाठी, अग्निशामक सेवांसाठी, विकास सेवांसाठी व स्वच्छता निरीक्षकसाठी असे इथे वॅकेन्सी असतात 34 वॅकेन्सी. तर आपल्याला इथं बघून घ्यायची. आपल्याला इथं वॅकेन्सी वगैरे दिलेली आहे. आपल्याला याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने हे बांधून घ्यायचे. ओके. आणि आपल्याला जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायची, सेंड करून देईन मित्रांनो. आणि आपल्याला याचं अप्लाय करण्याची अपडेट काही आलेली नाही. जो याची अपडेट आली की लगेच आपल्या चॅनल मी अप्लाय करण्याची अपडेट देऊन दिली मित्रांनो. तोपर्यंत आपल्याला चॅनलला बनवून राहायचं, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook ID फॉलो करून ठेवायचं. त्याची लिंक तुम्हाला बायोमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओला. चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.